रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे 31st। तर 31st साजरा करावा का हा एक प्रश्न आहे आणि कधी साजरा केला तर इंग्रजी जे कालवर्ष आहे या वर्षानुसार 31 डिसेंबर हा त्या वर्षातील शेवटचा दिवस असतो आणि दुसऱ्या नवीन इंग्रजी वर्षाला पुढे सुरुवात होणार असते। त्यामुळे आपण सर्व उत्सवप्रिय असणारे भारतीय नागरिक आहोत, त्यामुळे करायला हरकत नाही। पण हा 31st कशा प्रकारे साजरा केला पाहिजे, कशा प्रकारे साजरा केला जातो याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। तर बरेच लोक 31st साजरा करताना ड्रिंक्स करणं, नॉनव्हेज खाणं, डीजे लावणं अशा गोष्टी करत असतात। त्याच्यामुळे काय होतं तर इतरांना त्रास होतो, आपल्यालाही त्रास होतो, मानसिक स्वास्थ्य खालावतं आणि परिणामी सुख उपभोगायला जातो आणि दुःखच आपल्या पदरामध्ये पडतं। आपण हा 31st दिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला पाहिजे। त्याच्यामध्ये जे आहे तर वेगळ्या प्रकारे म्हणजे कसं की जसं हिंदू नववर्ष आहे, हिंदू नववर्ष साजरं कधी होतं तर गुढीपाडव्याला होतं। त्यावेळेस निसर्ग सजतो, झाडांना बहर येते, लिंबाला मोहर येतो आणि नवी पालवी झाडाला यायला लागते, शेतकऱ्याचे शेतीचे काम आटोपलेले असतात। त्यावेळेस आपण नववर्ष हे साजरं करत असतो। त्या मुहूर्तावरती लोक सोनं, चांदी, नवीन वाहन असं खरेदी करत असतात आणि सगळ्यांना ते आनंददायी असं नवीन वर्ष सर्वजण साजरं करतात। त्याच्यामध्ये कोणाला त्रास होणारा कुठला आनंद, राजस प्रकारचा आनंद घेतला जात नाही, सात्विक आनंद घेतला जातो। तसं या वर्षाला इंग्रजी वर्षाचा जर विचार केला 31st साजरा करता करता दरवर्षी कित्येक जणांचा मृत्यू होतो। रात्रभर पार्टी करून डोळे सुजलेले असतात। दुसऱ्या दिवशीचा इंग्रजी नवीन वर्षाचा 1 जानेवारी मात्र अर्धनशेमध्ये जातो, धुंदीमध्ये जातो। त्याच्यामुळे जुनं वर्षही वाईट जातं आणि येणारं वर्ष देखील वाईट जातं। म्हणून आपण विचार करायला पाहिजे की खरंच 31st साजरा करावा का आणि केला तर कसा करावा। भगवंताची भक्ती करू, ज्ञान घेऊ, गुरूंची सेवा करू, मंदिरात जाऊ, ध्यान करू, सामाजिक एखादा उपक्रम राबवू, आपण नक्कीच 31st साजरा करावा आणि 1 जानेवारी देखील साजरा करावा। पण नको त्या गोष्टी करून आपल्या आयुष्याचं मात्र करू इतरांच्या आयुष्यामध्ये त्रास देऊ केलेला 31st, केलेलं नववर्ष हे आपल्यालाही सुखाचं राहत नाही आणि इतरांनाही सुखाचं राहत नाही। त्यामुळे आपण विचार करावा की नवीन वर्ष 31st आपण कशा पद्धतीने साजरा करावा। आपण सर्वजण सुज्ञ आहात, आपण विचार करा आणि येणार नववर्ष आणि जाणार 31st दिवस आपण चांगल्या पद्धतीने साजरा करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, चांगले विचार ऐका, चांगले जीवन जगा आणि आनंदी राहा। धन्यवाद। रामकृष्ण।